आत्ता माझा वॉटर इनटेक आहे 5 लिटर. उद्या मी वाढवेन 6-7 असं करेन. कार्बोहायड्रेट कमी आहेत त्यामुळे मी हेवी मारू नाही शकत. सध्या ही कंडिशन आहे आपल्या बॉडीची. तर मसलला लगेच प्रॉपर रिकव्हरी मिळण्यासाठी त्या गोष्टी वापरतो मी. जेवढी बॉडी डिप्लीट दिसेल स्टेजवर तेवढे तुम्ही स्ट्रॉंग दिसणार आहात किंवा तुम्ही परफेक्ट कार्ब लोडिंग कराल. या बॉडीवर आपण ICL जिंकू शकतो का नाही? गुड आफ्टरनून भावांनो. आजची तारीख आहे 20 आणि आपल्या कॉम्पिटिशनसाठी फक्त 7 दिवस राहिलेले आहेत आणि पीक वीक चालू झालेला आहे. तर आता मी बसलो आहे दुपारच्या मीलला. म्हणजे आज सकाळी मी कार्डिओला नाही गेलो. आता कार्डिओ आणि वर्कआउट यांची इंटेन्सिटी कमी होईल. कार्डिओ पण मॅक्स टू मॅक्स दिवसातनं अर्धा तास होईल, म्हणजे चालणं माझ्या ट्रेडमिलवर. मील्स माझे आता कार्बोहायड्रेट बंद आहेत. प्रोटीन आणि फॅट्स या दोनच गोष्टी माझ्या बॉडीमध्ये जातील आणि सोबतच खूप सारं पाणी. जवळपास आत्ता माझा वॉटर इनटेक आहे आजच्या दिवसाचा आहे 5 लिटर. उद्या मी वाढवेन 6-7 असं करेन आणि मग एक टाईम नंतर वॉटर कट नाही करणार, पूर्ण कट डाऊन करेन, म्हणजे थोडं पाणी कमी करेन. ओके. त्याच्यामागचं सायन्स असं आहे की आपण जेव्हा खूप सारं पाणी पितो, आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट नसतात, पाणी पितो, त्यामुळे आपल्या इंटरनल सिस्टमला सिग्नल जातो की आता खूप पाणी होत आहे बॉडीमध्ये, सो फ्लश आउट करायची गरज आहे. सो आपली बॉडी आपल्याला एवढं पाणी आतमध्ये गेल्यावर आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते की भाई आता फ्लश आउट करायची गरज आहे. त्यामुळे शेवटचे 2 ते 3 कार्ब लोडिंगच्या आधीचे 2-3 दिवस, म्हणजे 27 तारीख असेल ना, 27, 26, 25, 24, 25 तारखेला माझा ऑलमोस्ट वॉटर कमी असेल. दिवसात फक्त 500 ml ते 1 लिटर वॉटर इनटेक असेल. त्यावेळेला माझी बॉडी वॉटर फ्लश आउट करत राहील, कारण तिला सिग्नल भेटलेला आहे की पाणी आपल्याला फ्लश आउट करायचं आहे आणि पुढले 2 दिवस पाणी फ्लश आउट होत राहील. त्यानंतर आपली बॉडी खूप स्मार्ट असते. एकदा बॉडीला सिग्नल भेटलं, एकदा बॉडीला समजलं की आपल्याला ह्या गोष्टी नाही भेटत आहेत, मग ते बॉडी आपलं त्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींमधनं खेचायला सुरुवात करते. सो 1-2 दिवस ही प्रोसेस करू शकतो मी वॉटर कंट्रोलची, त्याच्या पुढे नाही. मग बॉडीला हार्म पण होऊ शकतं. ओके. अशा खूप बॉडी बिल्डिंगमधली पीक वीक ही जी प्रेप आहे, ही खूप जास्त कन्फ्युजिंग आणि आपण बोलू शकतो की परफेक्टली हिट करणं तेवढं सोपं नाही आहे पीक. त्यामुळे बरेचसे ऑलिम्पिक ॲथलीट पण तुम्ही बघत असाल, खूप वेळा त्यांच्यामध्ये ब्लोटिंग होते वगैरे वगैरे. इट्स ओके. मील खातो मी. आता माझ्या अंगात बोलायची ताकद नाही आहे. माझं बॉडी पण डल वाटेल आता खूप सारी. बॉडीमध्ये फक्त पाणी आहे, कार्बोहायड्रेट नाही आहेत. सो गाले गेले आतमध्ये. हा आहे बाय द वे चिकन आहे. झालं मी पेस्ट केलं आहे. मला चावायला जाम वैताग येतो. मिक्सरला लावून पेस्ट करून आता मग मी खाईन ते. त्यानंतर वाटलंच थोडा वेळ झोपीन, कारण आता कार्बोहायड्रेट नाही आहे बॉडीमध्ये, ताकद नाही आहे. जाऊन थोडा वर्कआउट करायला थोडी ताकद पाहिजे. सो जाण्याआधी प्री वर्कआउट आणि मग वर्कआउट करेन. आणि वर्कआउट जास्त नाही करणार, थोडं इंटेन्सिटी मीडियम ठेवेन, मॉडरेट वेट, आणि जोपर्यंत बॉडी साथ देते तोपर्यंतच वर्कआउट. उगाच बॉडीला जास्त खेचणार नाही किंवा फेल्युअर या सगळ्या गोष्टी बंद. मॉडरेट बॉडीला पंप करायचं आहे, त्या मसलला पंप करायचं आहे, एवढ्यासाठीच. मला फक्त त्या मसलमधले ग्लायकोजन स्टोरेज जे काही बनलेले आहेत सगळे तोडायचे आहेत, जेणेकरून जेव्हा मी कार्ब लोडिंग करेन तेव्हा सपकन कार्ब आतमध्ये जातील, बॉडी ॲब्सॉर्ब करेल पटकन आणि फुल्लर एकदम शार्प लुक येईल. 1 दिवसासाठी, फक्त 1 दिवसासाठी, आणि त्यात पण जास्तीत जास्त अर्धा ते 1 तासासाठी हा एवढा सगळा घाट रचायला लागतो. कोणी 1 महिना कार्ब डिप्लेशनवर असतो, कोणी त्याहून जास्त. प्रत्येकाच्या बॉडीच्या टाईपनुसार गोष्टी घडत असतात. बट ठीक आहे, माझीच खाज आहे भाई, मलाच मिटवायला लागेल. त्यात आपण दुसरं कोणाला काहीच बोलू शकत नाही ना.
चलो मी खातो थोडं, नंतर मे बी टाईम भेटला तर झोपेन. व्हिडिओज वगैरे एडिट करायचे आहेत मला, परत क्लायंटचे प्लॅन्स बनवायचे आहेत. मग त्यानंतर जिमला भेटूया, जिमला. या एका हाताने व्हिडिओ शूट करायच्या नादात हात भिजला बाई. आता आलो मी वर्कआउट, आणि आता करतोय मी चेस्ट वर्कआउट. आजची तारीख माहिती आहे तुम्हाला, 20 तारीख आहे. आणि आज जास्त वर्कआउट खेचायचं नाही आहे, नॉर्मल बॉडीला मसल पंप करायचे. दॅट्स इट. एक 45 मिनिट ते 1 तासाचं सेशन होईल. त्यानंतर सकाळचा माझा कार्डिओ राहिला होता, मी सकाळी लेट उठलो, म्हटलं आज आराम करतो कारण ताकद नसेल. सो लेट्स गो, स्टार्ट करूया. आज जास्त बोलता नाही येणार, सांभाळून घ्या भाई. स्टार्ट टू एंड मी ही डायरी फॉलो करतोय. म्हणजे जेव्हापासून मी सुरुवात केली आहे तिथपासून सगळं लिहिलेलं आहे. मध्ये काही 1-2 दिवस मिस झाले असतील, बट आत्ता कपॅसिटी नाही आहे, स्टील मी करतोय. कारण या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या पाहिजेत पुढल्या कॉम्पिटिशनच्या प्रिपरेशनसाठी. सो आता टाईम चालू झालं आहे 4:34. 4:34 ला मी वर्कआउट चालू करतोय. ओके, नाउ दिस गोइंग टू बी द वॉर्मअप सेट. यात जास्त नाही घेत नाही मी, 25 kg मारते वॉर्मअपसाठी, इनफ आहे. ॲक्च्युअली मला असं फील होतं की स्ट्रेंथ खूप आहे, बट मी माझ्या माइंडमध्ये ते चालू आहे की मी कार्बोहायड्रेट कमी आहेत त्यामुळे मी हेवी मारू नाही शकत. बट ठीक आहे, आता याच्या पुढे पण कार्बोहायड्रेट कमी असेल त्यामुळे मग मला तेवढं बॉडीला सस्टेन पण करणं आहे, एनर्जी सस्टेन करणं पण आहे ना, कारण बाकीचे मसल्स पण वर्क करायचे, ट्रेन करायचे. ठीक आहे, पहिला सेट घेतो मी 40 kg वर्किंग सेट. आपल्याला 15 ते 20 या रेंजमध्येच सेट मारायचे. फटीक पण जायचं नाही जास्त, नॉर्मल मॉडरेट ठेवायचं आहे सगळं कारभार. ओके, 40 kg जाऊ शकतात. इझी. सो चेस्ट डंबल प्रेसमध्ये सुरुवात करतो मी 25 पासून, बट हा मी वॉर्मअपला घेतो. आज मी पहिला सेट मारतो याचा, बघतो किती जातात. तर वाटलं की जाऊ शकतात 20च्या वरती आरामात, तर मग मी वाढवेन, म्हणजे 25 पर्यंत जाईन. लेट्स सी. Still, it's feel like 5 kg dumbbell. 20 easy. वॉर्मअप पेक्षा पण अजून असं हे वाटलं, हलकं वाटलं, वेट वाढवतो. मे बी 20-25 वर जाऊन बघतो. बाय द वे, हा माझा पर्सनलाइज बेंच आहे, त्याच्यावर मी नेहमी डायरी लिहित असतो. पहिला सेट मारला मी 15 to 20. पुढचा घेतो मी 25 घेतो, त्याचे पण 20च्या आसपास करायला लागतील. ओके, लेट्स गो. जास्त वेळ आपल्याला आराम नाही करायचा आहे, 45 seconds to 1 minute त्याच्यामध्येच रेस्ट घ्यायचे आहे, लगेच पुढचा सेट.
सो इट्स अ 25 kg. मे बी आत्ता हा थोडा हे वाटतोय. लेट्स सी मारताना किती हेवी जातो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इझी. 17 17च मारले. अजून मारू शकत होतो बट मला जास्त फटिंग नाही जायचं आहे. मसाला फेलियरपर्यंत नाही न्यायचं आहे. सो मे बी मी पुढचा सेट 20चा घेतो आहे, 20 kg डंबलचा, कारण हा थोडा हेवी होतो आहे माझ्या प्रोटोकॉलच्या अकॉर्डिंग. सध्या ही कंडिशन आहे आपल्या बॉडीची. नो फ्लेक्स नथिंग. आता हे बघायला तरी चांगलं वाटते, कारण 20 दिवस आधी मी इथं फोटो लावतो. माझी कंडिशन कशी होती चेक करा, व्हिडिओ किंवा फोटो लावून ते. आता फ्लेक्स केलं तर माझे पूर्ण स्ट्रायशन दिसतील. इझी. 1 more. 20 डन. चेस्टचे 3 व्हेरिएशन झालेले आहेत, म्हणजे टोटल 9 सेट झालेले आहेत. ट्रायसेप मारतो. ट्रायसेपचे 3 व्हेरिएशन घेतो, 2-2 सेट, म्हणजे टोटल 15 सेट्स होतील. आजसाठी इनफ आहे. त्यानंतर आपण उद्या बघू. बाय द वे यामध्ये आहे क्रिएटिन, BCAA आणि ग्लुटामाइन फॉर मसल रिकव्हरी इन्स्टंट आणि मसल सेफ्टीसाठी. कारण या पिरियडमध्ये कार्बोहायड्रेट नसल्यामुळे मसल्स खूप फटीग होतात. ओके, सो मसलला लगेच प्रॉपर रिकव्हरी मिळण्यासाठी या गोष्टी वापरतो मी. ग्लुटामाइन, BCAA आणि क्रिएटिन वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी, मसलमध्ये वॉटर रिटेशन करण्यासाठी. आज 6 7 8 9 10 डन. आरामात 20 गेले, म्हणजे मी अजून 35-40 kg नेतो. ओके. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 10.
90 20 जो सेट पहिला मानत होतो तो सगळ्यात लास्ट भेटलाय. ही एक अशी मशीन आहे जिममधली, त्याच्यावर नेहमीच ट्रॅफिक असते. पण ठीक आहे, 30 kg लोड केलाय. वर्कआउट संपलेला आहे. मला फक्त सकाळचा कार्डिओ राहिला होता, तो आता मी ट्रेडमिलवर थोडं चालतो, एक 20 ते 25 मिनटं. त्यानंतर घरी जाईन. 5 एग्स खायचे आहेत, सोबत पालक सूप, आणि रात्री थोडंसं फायबर्स म्हणजे बीन्स वगैरे सलाड, आणि चिकन 200 ग्रॅम ॲज युज्युअल. मग झोपून जाईन झोप आली तर. आता तर झोप येणार नाही, मला नाही वाटत आजपासून झोप वगैरे मला प्रॉपर मिळेल. फक्त एनर्जी लो राहील. लेट्स सी. चला कार्डिओ करूयात पटकन, निघतो घरी. कार्डिओ करता करताना नेहमी मनात वेगवेगळे थॉट येत असतात. कधी पॉझिटिव्ह येतात, कधी निगेटिव्ह थॉट्स येतात. बट आता बॉडी जसं जसं डिप्लीट स्टेटमध्ये चालली आहे, तसं जसं एक निगेटिव्ह थॉट वाढत जातो आहे की काय होईल, कसं होईल. कारण बॉडी खूप एकदम डिप्लीट होते, फ्लॅट वाटायला लागते. आणि मग विचार येतात, भाई एवढे महिने मेहनत घेतली आणि बॉडी यार अशी दिसते. बट ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं. बॉडीचा सायन्स वेगळा आहे. कार्बोहायड्रेट नाही आहे, 100% डिप्लीट होणार. आणि चांगली गोष्ट ही आहे, जेवढी बॉडी डिप्लीट दिसेल स्टेजवर तेवढे तुम्ही स्ट्रॉंग दिसणार आहात, किंवा तुम्ही परफेक्ट कार्ब लोडिंग कराल. सो डिप्लीट जाणं ऑब्वियस आहे. बट कुठेतरी तो एक असतो ना, प्रत्येकाला आपल्या बॉडीचा डिस्मॉर्फिया असतो. सो त्याच्यामुळे कधी कधी डिमोटिवेटेड व्हायला होतं की स्टेजवर कसा दिसेन, खूप बारीक दिसतोय, बाकीचे ॲथलीट कसले भारी दिसतील. मी बऱ्याचशा ॲथलीटना स्टेजवर चढण्याआधी हे बोलताना पाहिले की यार भाई मी कसा दिसेन स्टेजवर, भारी तर दिसेन ना. आणि खूप सारे निगेटिव्ह थॉट्स असतात. बट मी बरेच लोकल शोज खेळले आणि पिकविक पण केलेले आहेत. सो मला या गोष्टीचा अंदाज आहे पुरेसा की डिप्रेशनमध्ये भले बॉडी किती डाऊन दिसू दे, आपल्या मनात कसे थॉट्स येऊ देत, बट एक थॉट माझ्या मनात कायम राहतो की हे मी पहिल्यांदा नाही करत आहे ना, या गोष्टी आधी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा सारखा सारखा विचार करून काय होणार आहे. आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन बॉडी कशी दिसणार आहे, स्टेजवर मी कसा दिसणार आहे, याचा अंदाज मला आहे पुरेसा. त्यामुळे मग मी या गोष्टीचा एवढा स्ट्रेस नाही घेत की बॉडी लागेल नाही लागेल, मी कसा दिसेन, त्यानंतर समोरच्या लोकांचे काय थ्रेड्स येतील. आय डोंट केअर रिअली. सो मी आत्ताही या स्टेटमध्ये फुल्ली पॉझिटिव्ह आहे की मी चांगली बॉडी लावणार, आणि जेवढं मी स्वतःच्याकडून एक्सपेक्ट करतो आहे त्याहून चांगली बॉडी लागेल. हाच थॉट माझ्या डोक्यात आहे, आणि हाच थॉट मला पॉझिटिव्ह ठेवेल आणि स्टेजवरसुद्धा चांगला परफॉर्मन्स काढून देईल. तर मी या डिप्लेशनमध्ये, ज्यामध्ये बॉडी सगळ्यात वीक असते, बॉडीचा मेटाबॉलिझम वीक होतो, बॉडीची इम्युनिटी वीक होते, आणि अशा सिच्युएशनमध्ये मी माझ्या मेंदूला सिग्नल दिले की भाई मी हे नाही करू शकत, माझ्याच्याने हे नाही पॉसिबल.
प्रत्येक थॉट निगेटिव्ह यायला लागली तर तुमची बॉडी पण सेम रिॲक्ट करते जसं तुम्ही विचार करता. त्यामुळे तुम्ही पाहिलंच असेल की मोठमोठे जे पर्सनल कोच असतात, पर्सनल ट्रेनर असतात, त्यांचा मेन गेम असतो तुमच्या माइंडला अलर्ट ठेवणं, तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह ठेवणं. ऑलवेज दे स्पीक की भाई तू तोडणार आहेस जिमवर जाऊन, कारण तू एवढा भारी दिसतोय. त्यांचा मेन मोटिव्ह तो असतो की तुम्हाला कुठून ना कुठून तरी पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या डोक्यात आणायची आहे आणि तीच पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला मदत करते स्टेजवर चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी. सो आत्ता तुम्ही प्रेप केली आहे, प्रेप चालू आहे. आता जर तुम्ही पीक वीकमध्ये असाल आणि हे व्हिडिओ बघत असाल, लक्षात ठेवा तुमची जी काही मेहनत होती ती तुमची कॉम्पिटिशनच्या 15 दिवस 10 दिवस जसा तुमचा पीक वीक स्टार्ट होतो त्याच्या आधीची असते. त्याच्यानंतर तुम्ही मसल गेन नाही करत. ओके. त्यामुळे तुमची बॉडी कशी लागेल, काय लागेल, कसा मसल बनला आहे, ह्यावर जास्त लक्ष देऊ नका. कारण तो मसल गेन करण्याचा टाईम मागे निघून गेलेला आहे. आता तुमचा गोल असतो फक्त फॅटला लॉस करणं, बॉडीवरनं फॅट कट करणं आणि जे मसल तुम्ही डेव्हलप केलेले आहेत ते विजिबल करणं. दॅट्स इट. पीक वीकमध्ये मसल गेन होत नाही, मसल लॉस होण्याची शक्यता असते. यामध्ये आपला डाएट असा तयार केला जातो की ज्यात तुमचं मसल मेंटेन राहील, बॅलन्स राहील, मसल रिकवर होत राहील. रिकवर मसल रिकवरी होऊ शकते, मसल ग्रोथ नाही होऊ शकत. ओके. सो जास्त निगेटिव्ह थॉट आणू नका. माझ्यासारखे राहा, घंटा फरक पडत नाही. जी गोष्ट व्हायची आहे ती होणार आहे. जी गोष्ट घडून गेली आहे तिला आपण बदलू शकत नाही. सो तुमच्या हातात आहे फक्त आता पीक वीक प्रॉपरली करणं. पीक वीकवर लक्ष द्या. मी स्टेजवर चढेपर्यंत कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करत कसा दिसेल काय. मी बाजूला बघत पण नाही माझे ॲथलीट कसे आहेत, ज्यांच्यासोबत मी स्वतःला कम्पेअर करणार आहे, जजेस कम्पेअर करणार आहेत मला. मी नाही बघत, कारण मग त्या गोष्टी आणखीन डोक्यात गेल्या तर मग मी माझा परफॉर्मन्स नीट नाही ना देऊ शकत. काय करा विचार. चलो, खूप झाली बडबड. मी कार्डिओ संपवतो. आवाज येतो की नाही मला नाही माहिती, बट आय डोंट नो कसं रिस्पेक्ट फॉर्म सी. सो ही होती माझी आजची बॉडी कंडिशन. 7 डेज आऊट. बॉडी कंडिशन कशी वाटते एकदा कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओमध्ये घेऊन राहा. आत्ता एक प्रोडक्ट आला आहे आणि ही माझी भाऊबीज आहे. ही पाचल्या पारी भेटते. भाऊबीज होऊन जाम टाईम झाला. हा ग्राइंडर आहे जो मी माझे मील्स बनवण्यासाठी कुठेही कॅरी करू शकतो आणि हा मोठा आहे. ओके. सो आता मी माझी एग मील बनवतोय, तिथे हा ट्राय करून बघतोय. आता यात टाकले मी 5 एग व्हाईट टाकलेत आणि प्रोटीन टाकतो 1 स्कूप. नुसतं अंडं खायला कसं तरी वाटतंय, म्हणजे
इतकं टेस्ट नाही येत, कारण यात ऑइल नाही आहे जास्त जास्त आय मीन 1 ग्रॅम ऑइल आहे, फक्त 1 ग्रॅम. सो टेस्ट तेवढी बेटर नाही भेटत. आता हे मिक्सर त्याच्यावर मी बसवतो. हे लावल्याशिवाय भाई तो फिरतच नाही. मिक्सिंग चालू झालेली आहे. परफेक्ट मिक्स होऊ दे म्हणजे झालं. हे भाई हे खालच्या साईडला जाते, ते मिक्स कसं होईल? उलटा करून चालेल का? इच्छा गावात देवदाने खायला अर्धा तास गेला मला हे चालू करायला. समजतच नव्हतं बाई कसं चालू होतं. मग समजलं हे वरचं झाकण लावल्यावर चालू होते ते. ए भाई असं नको बंधू. ओके, हे मिक्स होतंय तोपर्यंत गॅस पेटवून घेतो. मिक्स तर झालंय, पण भाई आता हे धुवाचं कसं? चायला याच्यात मशीन आहे, बनबिन नाही ना पडत आहे धुतल्यावर. काय माहिती तिच्या आईला. असो, त्याला नंतर बघू. मग तिकडं पहिले मला माझी रेसिपी बनवू दे. तापला काय? ओके, सो हा आपला ऑमलेट. आय डोंट नो हे कसं धुतलं जातं, पण मी धरला त्या आयला या नळाखाली. चालला तर चाललं उद्या, नाही तर काय कामाचा यो. भाई यो एवढा कसा काय फुगला? आता याला निघायला पाहिजे. एकतर भाई ऑइल आहे. ओके, लुकिंग क्रेझी मॅन. छान दिसतंय भाई, मस्त झालंय. बंद करतो, शिजल आपल्या वाफेवर. तोपर्यंत आवरून घेतो. थोडा वेळ असं ठेवूया, म्हणजे ते पटकन शिजेल वाफेवर. ऑमलेट रेडी होईपर्यंत हा सगळा पसारा मला आवरायचा आहे. बेड तर भाई चकचकीत झालेला आहे. ह्यो पसारा अजून बाकी आहे. आधी खातो, फ्रेश होतो, मग हे सगळं करतो. हा हे माझ्या आफ्टर वर्कआउट मील. आता पटकन खातो, अजून बरंचसं काम बाकी आहे. खाऊन तर झालंय भाई. मम्मी आणि आधी हा सगळा पसारा, सगळी भांडी मला घासून काढायला लागतील, नाही तर जाम चिडचिड करेल ती. लेट्स गो. तर सगळं साफ झालेलं आहे. आता जातो मी आंघोळीला. यात्रेची शॉपिंग. इथे लावू तुझ्या इथे का तिकडे? छे इथं नको ते घोंगाट, तिकडेच घेऊन जा. म्हणजे पॅनवरती ऑइल स्प्रेड करण्यासाठी डबा आणायला सांगितलं होता. शाळेतल्यापर्यंत डबा नाही, शाळेतल्यापर्यंत डबा आणला आय थिंक. ओके, आणखी काय होतं? कढई, 2 बेडशीट आणि भाच्याला टी शर्ट. ही बॅग माझी आधीचीच आहे.
ही बघ, ही 150 रुपयाची बॅग. किती? 150 रुपयाची. हे छान वाटतंय. हे 90 रुपयाचे ड्रेस आहे. हे काय आहे? हम्म. हे हे याला भरून आणशील. काय आहे ते? तुला आवडते का बघ. तुला नाही आवडला पण मला आवडला. ठीक आहे, छान आहे. हे लावायला होईल. हे कुठे मस्त. लावायचं? हॉलमध्ये का बेडरूममध्ये? हॉलमध्ये किंवा तुझ्या हॉलमध्ये छान वाटेल ना. हम्म. भरून लावलं पाहिजे. हा तो म्हणाला असं चिकटवायचं आहे कवर हे काढून. हो, ते आता नको काढू. हं. आता कसं चिकटवायचं? चिकटपट्टीने चिकटवायचं. ते फ्रेम करायला लागेल त्याची. 7 घोडे ना. 7 घोड्यांचे छान असतं. असं कोण म्हटलं? मग व्हिडिओचा व्हिडिओचा काय बोलतात, एक्झिट तर दिलाच नाही. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि काय वाटतं तुम्हाला, ह्या बॉडीवर नीट दिसते की नाही? डोंट नो. ओके, या बॉडीवर आपण ICN जिंकू शकतो का नाही? हाऊ फॉर द बेस्ट. आय नो तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे मी जिंकावं आणि जिंकेनसुद्धा. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा सगळे. आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता मी एक शेवटचा मील राहिला आहे तो खाईन चिकनचा, सोबत सलाड. अरे पालक पण राहिला आहे भाई, तो पण खाईन. आणि झोपेचं शक्यतो माहीत नाही आज लागेल का नाही, पण झोप लवकर आली तर झोपून जाईन. गुड नाईट. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.